म्हणत होते ना, हा भागूचाच फोटो आहे. पण भागूचा फोटो प्रसादच्या खिशात आलाच कसं काय? सूर्या, हे काहीतरी नवीनच कोड आहे. पण ह्यो फोटो प्रसादच्या खिशात येण्याचं कारण काय तेच कळणं झालंय मला. प्रसादच्या खिशात भागूचा फोटो सापडणं आणि त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न होणं ह्याचा काही संबंध असू शकतो का? सूर्य, सूर्य काय करतोयस तू? देवा पुढं साकडं घालतोय. देवा, माझ्या मनात ज्या काही शंका यायला लागल्यात ना, त्या सगळ्या चुकीच्या ठरवतात. हे बघ, या फोटोचं काय कोड आहे मला नाही माहिती. पण या घरावर आता कुठलं नवीन संकट नको. तुला जे काही संकट द्यायचे ना, माझ्या वाटेला दे, पण माझ्या बहिणीच्या वाटेला नको. दादा, हा फोटो आपण प्रसादला दाखवून बघू शकतो ना? तो आता शुद्धीवर पण आलाय. तोच आपल्याला काहीतरी सांगू शकेल. तेजू म्हणते ते बरोबर आहे. मला पण वाटतं आपण ही गोष्ट अशीच नाही सोडून दिली पाहिजे. आपल्याला ह्यो फोटो प्रसादच्या खिशात कसा आला हे शोधावंच लागेल. मग त्यासाठी प्रसादला विचारावं लागलं तरी चालेल. ओ साहेब, ओ साहेब, आम्हाला सोडा नाहीत. आम्ही काय बांधिलंय का तुम्हाला साहेब? नाहीतर काय. अहो साहेब, सोडा आम्हाला. मी तुमच्या पाया पडते, जाऊ द्या आम्हाला. ओ साहेब, अहो असं काय करते? एकतर तुम्ही दिवसभर आम्हाला बसवून ठेवले आणि काय म्हणला होता 2 टाइम सगळं मिळेल. काहीच मिळालं नाही. असं कसं चालेल? अहो रात्र झाली ना की आमची लय अवस्था वेगळी होती साहेब. सोडा बघू आम्हाला. काय करा पण सोडा आम्हाला. अरे कसला कोंबडी बाजार भरला इथं हा? साहेब, ओ साहेब, आम्हाला सोडा. हे बघा, आमचं गणित ना लय वेगळं असतं. अहो असं जर का राहिलो ना तर आम्ही एका दिवसात मरून जाऊ. अहो साहेब, दारू उतरले ना की लगेच प्यायची सवय आम्हाला. असं नाही होतं, दारू उतरले की अंग सहस येतं आमचं. साहेब काय बी करा पण आम्हाला सोडा इथं. हो साहेब, सोडा ना आम्हाला. आम्ही कुठं अडवलंय तो? जावाय चिरंजीव दारुगडा. डॅडी आहो तू दारुगडा म्हणलं आम्ही. लय उपकार झालं बरं का साहेब तुमचा. 10 लाख 10 लाख देऊ आम्ही तुम्हाला. बिनकामाचे 10 लाख मिळणं सोपी गोष्ट नाही बरं का. हा, पण त्यासाठी तुम्हाला दोघांनाही महिनाभर दारू पासून लांब राहावं लागेल. 10 लाख एक रकमी हातात ठेव. घरामध्ये दारू टाकीत बसून घ्या. अहो नाही नाही साहेब. अहो एक वेळ काम परवडत, पण ही दारू सुटायची नाही बघा आमच्याकडनं. येतो आम्ही. चला. 20 लाख 20 लाख देऊ. आणि 20 लाख नको असतील तर हे आमचा एक प्रॉब्लेम तुम्हाला सांगायचं राहून घ्या. आम्ही एकदा गोड वागायला लागलो ना, लय म्हणजे लयच गोड वागतोय. आणि एकदा वाईट वागायला लागलो, लय म्हणजे लयच वाईट वागतोय एकदम. समोर बस. समोर म्हणलं आम्ही. समोर म्हणजे खुर्चीवर नाही, समोर म्हणजे खाली बसा. असं. आता ठरवा, लायकीपेक्षा जास्त पैसे कमवायचे का जीव घालवायचे? आम्ही काय बाबा दोन्ही करू शकतो काय. ते काय काम आहे सांग म्हणजे कळेल का? हुशार हुशार. आता तुम्हाला असं वाटलं असेल का 20 लाख देऊन आम्ही तुमच्याकडनं काहीतरी कष्टाचं काम करून घेऊ वा. तसं काय नाही. काम एकदम सोपं आहे. उठायचं आणि सरळ थाटात जाऊन तुमच्या लेकीला माघारी घेऊन जायचं. लेख? लेख? कुठली लेख? कुठली लेख
माहितीये, चांगलं माहितीये तुम्हाला. बिडे म्हणून पिढे गाऊ नका. हा, ती कुठे आहे ते आम्ही सांग. तिथं जायचं आणि तिथं जाऊन तुमच्या लेकीला तिथून घेऊन जायचं. समजलं का? हा, जमल जमल जमल. जमल. हा. बरं, हे सगळं करताना नशा पाणी करायचं नाही. आम्ही सांगतो तेवढंच करायचं. यात तुमचाच फायदा आहे. आणि तुमच्या फायद्यात आमचा फायदा आहे. कशी आता तब्येत? बरी आहे आता. आम्हाला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. बोला ना. आम्हाला प्रसादला काही प्रश्न विचारायचे होते, पण तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. गैरसमज का करून घेऊ पोरी? तुम्ही जे करणार ते सगळं चांगलंच करणार याची खात्री आहे मला. विचारा काय विचारायचं ते. प्रसाद, हा फोटो तुझ्या खिशात सापडला. हा फोटो तुझ्या खिशात कसा काय आलाय सांगशील का? आई बाबा, आई बाबा, आई बाबा, आई बाबा, आई बाबा, आई 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 बाबा, फोटो. प्रसाद शांत व्हा. आई आई बाबा, शांत फोटो. आत्या, हा असं काय करतोय? वहिनी, तपास ना. काही होणार नाही तपासून. म्हणजे प्रसादच्या डोक्यावर लहानपणापासूनच परिणाम झालाय. तो तसाच बोलतो. तेव्हापासून त्याला स्पष्ट काही बोलता येत नाही. हे काय बोलताय तुम्ही? खरं ते बोलते पोरी. प्रसादचा मेंदू लहानपणापासूनच नाजूक आहे. तो जन्मजातच तसा नव्हता. तो लय हुशार होता, धडधाकट होता. सगळ्यांशी प्रेमाने बोलायचा. त्याच्या बोलण्याने तो सगळ्यांना आपलंसं करून घ्यायचा. पण मग त्याची ही अशी अवस्था. सांगते. तुम्हाला आमच्या सासूबाई माहीत असतील, रंभाबाई. त्यांच्या लेकाने 2 लग्न केली. पहिल्या बायकोचं नाव सरलाबाई. त्यांना 2 मुलं झाली होती, सत्या आणि शशिकांत. त्यानंतर त्यांचं निधन झालं. मुलांना आई मिळावी म्हणून माझ्याशी लग्न केलं. पण मी गरिबा घरची. माझ्या सासूबाईंना मी आवडत नव्हते, म्हणून त्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. पण आमचे हे माझ्यावर प्रसादवर लई प्रेम करायचे. हे कोणालाच आवडत नव्हतं. एक दिवस घरच्यांनी आम्हाला मारायचा बी प्रयत्न केला. हे जेव्हा यांना कळलं, तेव्हा यांनी सगळी इस्टेट प्रसादच्या नावावर केली. आणि सत्यजित आणि शशिकांतला इस्टेटीपासून लांब ठेवलं. म्हणजे ती दोघं त्याचाच राग काढत असणार आहेत. जोपर्यंत प्रसाद जाणता होत नाही, तोपर्यंत सत्याला आणि शशिकांतला इस्टेटीचा रखवालदार म्हणून जाहीर केलं होतं. पण काय सांगू, हे होते तोवर उघड उघडपणे कुणी आम्हाला त्रास दिला नाही. पण यांच्या नंतर माझ्या लेकराला त्रास द्यायला सुरुवात केली. माझा प्रसाद लय हुशार होता. काही दिवसाचा तो सगळा कारभार सांभाळेल याचा अंदाज शशिकांतला आला. आणि सत्यजित प्रसादला कुठल्या तरी डॉक्टरांकडे घेऊन गेला आणि कसल्या तरी गोळ्यांचा डोस चालू केला. जसं वय वाढायला लागलं तसं प्रसादचं डोकं जड पडायला लागलं. जे लोक प्रसादच्या हुशारीचं कौतुक करायचे, तेच प्रसादला मतिमंद, येडा येडा असं म्हणायला लागले. आणि दोघं भाऊ त्याला चापकाने मारायला लागले. प्रसाद हळूहळू घाबरायला लागला, बोलण्यात अडखळायला लागला.
अशी अवस्था केली माझ्या प्रसादची. काय नीच माणसं आहेत ही. एवढंच नाही, प्रसादचं लग्न झालं, त्यांच्याकडे प्रॉपर्टीची रखवाली राहणार नाही म्हणून ते त्यांच्याच मर्जीतली बायको शोधत होते प्रसादसाठी. आणि हे सगळं चालू असताना प्रसादने त्यांचं कसलं तरी बोलणं ऐकलं आणि म्हणून ते प्रसादचा जीव घ्यायला निघाले. नर्मदा काकी, एवढं सगळं तुम्ही आणि प्रसाद सहन करत होता? सहन नाही, रोज माझ्या लेकराला तळतळ मरताना बघत होते मी. मला सांगा, ती गावची जत्रा, त्यात पूजेचा मान तुम्हाला मिळायचा, मग या सगळ्यात शशिकांत आणि सत्यजित मध्ये काय यायची नाही? हा सगळा दिखावा आहे. तेवढाच एक दिवस मान मिळतो, बाकीचे सगळे दिवस घराच्या बाहेरच्या पडवीत बसून दिस काढावे लागतात. आणि तो मान प्रसादला माझ्या मालकांमुळेच मिळाला. आमच्याच नावाची इस्टेट बाहेरच्या पडवीतून बघावी लागायची. माझं काही नाही हो, मला माझ्या प्रसादसाठीच वाईट वाटतंय. त्याचं सगळं तरुण पण दुसऱ्याच्या स्वार्थासाठी बळी पडतंय. ह्याच वाईट वाटतंय. आई रडू नको ना. आई 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 रडू नको ना, नको ना रडू तू. या सगळ्याचा शेवट माझ्या लेकराच्या भल्यानेच व्हावा एवढीच इच्छा आहे माझी. ताई, प्रसाद नक्कीच बरा होईल आणि त्या शशिकांत आणि त्या सत्यजितला त्यांच्या कर्माची फळं नक्कीच मिळतील. तुम्ही प्लीज शांत व्हा आणि काळजी करू नका. वैपोरे, मी पण त्याच आशेवर दिवस काढते, पण तुम्ही त्या सत्यजित आणि शशिकांतला हलक्यात घेऊ नका. त्यांच्यापासून सावध राहा. ते नक्कीच काहीतरी कटकारस्थान करतील. तुम्ही आमची मदत केली म्हणून त्यांची वाईट नजर तुमच्या घरावर असणार आहे. आणि त्यात भाग्याचा फोटो प्रसादच्या खिशात सापडलाय. तुम्ही सगळे सावध राहा. काहीतरी नक्कीच मोठं संकट येईल असं वाटतंय मला. हा फोटो भाग्याचा आहे, म्हणजे प्रसादला भाग्याच्या आईबाबाबद्दल काहीतरी बोलायचं होतं. आणि असं असेल तर आईबाबांचं काय? म्हणजे प्रसादला नेमकी काय म्हणायचं होतं? माझं काही चुकलं का? तुम्ही सगळे नाराज दिसताय. नाराज तर नशीबच होतं भाग्याचं. वहिनी, ती लहान असतानाच तिचा आई वडील रस्त्याच्या कडेला तिला सोडून गेलं. तर सूर्यानं तिला घरी आणलं, तिला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं. तिच्या आई बापाचं कर्तव्य सूर्यानंच निभावलंय बघा. काय म्हणजे भाग्या तुमची लेक नाही? ताई, हळू. भागू आई तात्यांची लेक नसली तरी ती त्यांच्या लेकीपेक्षा आणि माझ्या बहिणीपेक्षा कमी नाही आम्हाला. आणि माझ्यासाठी ती सख्खी बहीणच आहे. जेवढा माझा बाकीच्या बहिणींवर जीव आहे तेवढाच तिच्यावर पण आहे. हे तुझ्यासाठी आहे सूर्या, पण भाग्याला तिच्याबद्दल हे सत्य माहिती आहे का? हे सगळं ना खूप अवघड होऊन बसलेलं आहे. प्रसाद सुद्धा आई बाबा एवढंच म्हणतोय, काही स्पष्ट सांगतच नाहीये तो. पण मला असं वाटतं आपण अजून वाट बघायला हवी. एकदा का तो पूर्णपणे बरा झाला ना की मगच. त्याचं काय बी होणार नाही. तो काय बी सांगू शकणार नाही असं मला वाटतंय. तुम्ही त्याच्या भरोशावर राहू नका. ह्याचं प्रकरण काय आहे त्याचा तपास करा तुम्ही. सत्यजित, शशिकांत भाग्याचा फोटो घेऊन काय हिंडत होते याचा शोध घ्या. मला तर असं वाटतंय या मागं नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार. वय पण काहीच माहिती नसताना कसा तपास करणार? सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाग्याचा आई वडिलांचं काय?
काय म्हणजे? त्यांनी तिला टाकलं त्याच दिवशी त्यांचा आणि तिचा संबंध संपला आणि यो विषय बास आता. उद्या भागूचा वाढदिवस आहे. तिने ह्याच्यातलं जरा जरी काय ऐकलं ना तिचा वाढदिवस खराब होईल. दादा काय झालं? तुम्ही सगळे एवढे शांत का आहात? मी काय नवीन आहे का घरात? का चुकीच्या वेळेत आले? अगं काय नाही, तू एकदम अशी उड्या मारत आली ना हाका मारत, त्यामुळं सगळेजण असे शांत बसले. भागू काय ग? लहान आहे का तू आता? घाबरले ना मी. राजू ताई, मी एवढी मोठी झाली आहे का की तुझ्या डोळ्यांवर हात ठेवून कोण आहे ओळख बरं असं पण नाही म्हणू शकत? नाही बस इथं म्हणू शकते. राजू ताई, तुम्हा सगळ्यांना काय झालंय ग? तुम्ही सगळे मला प्रेमानं जवळ घेताय, प्रेमानं बोलताय. हा म्हणजे तसं रोजच बोलत असता, पण आज जरा इमोशनल वाटतात. म्हणजे बघ की मगाशी दादानं पण जवळ घेतलं, तेजू अक्का पण लय प्रेमानं बोलत होती. असं रोज सारखं नाही वाटत आहे. आज घरातलं वातावरण काहीतरी वेगळंच वाटतंय. काय घडलंय का ग राजूताई, जे तुम्हाला मला नाही सांगायचं? सांग की, सांग ना. अगं भागू, अगं जरा शांत बस की ग. किती बडबड करती? हे ना ऐकणाऱ्याचे कान कंटाळतील, पण तुझी बडबड काय थांबणार नाही. एकदा तोंडाचा पट्टा चालू झाला की झालाच. मग समोरच्याला जे सांगायचं नाही ना ते पण सांगून बसते तू. जरा जरा बडबड कमी कर. राजूताई, दादा पण म्हणतो की माझ्या बडबडीमुळे घरातलं वातावरण भारी असतं. मग मी का बडबड बंद करू? ती सवय मोडायची भीती वाटते भागू. सवय का मोडत? राजूताई, काय झालंय का? तू एवढी का नाराज आहे? दादा तुझ्या लग्नाचा विचार करतोय का? तुला नाही का करायचं लग्न? काळजी नको करू, मी दादाने सांगेन. आणि सोबत जर झालं तर मी एक दिवसात तुला सासरी येऊन भेटेन. मग तर झालं. हे आवडलंय मला, दिवसाड सासरी येऊन म्हणे. वेडी भागू. भागू, पण आपल्या माणसांपासून दूर जाणं खरंच लय अवघड असतं ग. डॅडी, ते बघितलं का? हो बघितलं का यांना? कोण यांना म्हणून येते दारू पिणारे भिकारी आहेत म्हणून? चिरंजीव भिंतीला बी काना असतात, कोणी ऐकलं तर पंचायत व्हायची. वा 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 वा, छेत्री एक नंबर काम केलं. तू तर म्हणजे ह्यांना एकदम बदलूनच टाकलंस. आता सूर्याच्या आयुष्यात वादळ येणारे वादळ, हे वादळ थांबवायचं का या वादळात त्याचं घरदार बरबाद करायचं या आमच्या हातात असणार आहे. चुकीच्या माणसाशी वैर घेतलंस तू सूर्या. आता तुझ्या कर्माची फळं भोगायला तयार राहा. तुझ्या हातातून गेली रे गेली. फू.